नमस्कार, मी हनुमंत भेदे. आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या नाणेकरवाडी समर्थ कॉलनी प्रभाग क्रमांक 6 मधील विद्युत ट्रान्सफर नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्या येत होत्या. दरम्यान यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पुणे जिल्हा संयोजक माननीय बाळासाहेब नाणेकर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून येथे 100चा ट्रान्सफर मंजूर करून घेतला आहे. विद्युत क्षेत्रातील 100चा ट्रान्सफॉर्मर 100 kVA ट्रान्सफॉर्मर म्हणजे 100 किलोव्होल्ट अँपिअर kVA क्षमतेचे एक विद्युत उपकरण आहे. सदर उपकरण उच्च दाबाच्या विजेचे कमी दाबाच्या विजेत किंवा उलट प्रक्रियेत रूपांतर करते. अशा ह्या महत्त्वपूर्ण विद्युत ट्रान्सफॉर्मरचे दिनांक 17 जुलै 2026 रोजी माननीय बाळासाहेब नाणेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत श्री मंगेश जाधव, श्री अशोक फरताळे, श्री मोहन नाणेकर, श्री सोपान नाणेकर, श्री गोपाळ जाधव, श्री अरुण शिंदे, श्री विजय चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पुणे जिल्हा संयोजक माननीय बाळासाहेब नाणेकर हे आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया. माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी. स्वामी समर्थ करता ते लाईटीचे वारंवार उडायचे, लाईट जायची आणि फ्यूज डिस्कनेक्शन व्हायचं. ते वारंवार लाईटीच्या कंपनी येत असतात आणि 100चं ट्रान्सफॉर्मर मंजूर केलं आहे. आता उद्घाटन केलं. या 100चं ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळं नाणेकरवाडीतील जो 6 नंबर वार्ड आहे इथं संपूर्ण वार्डात ते डीनचा प्रॉब्लेम येत होता, लाईटी सारख्या डिस्कनेक्ट व्हायच्या. आता तो प्रॉब्लेम जवळजवळ 100% सॉल्व्ह होणार आहे. दुसरे आजचं नाणेकरवाडी लक्ष्मण दादा नाणेकरवाडी इथं पण 100चं ट्रान्सफॉर्मर सर्वे केलेला आहे. तो पण थोड्या दिवसात मंजूर होणार आहे. व नाणेकरवाडीतील माझ्या सर्व ग्रामस्थ कामगार वर्ग कामगार वर्गासाठी सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आमचे नाणेकरवाडीचे आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ गोपाळ जाधव यांनी आमच्या जागेला वेळोवेळी सहकार्य करून त्यांनी जागेचा आम्हाला सहकार्य केलं व त्यांनी मिळवून दिले. त्यांचंही आम्ही नाणेकरवाडी ग्रामस्थतर्फे त्यांचा आभार व मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.